नमस्कार मित्रमंडळींनो, प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच की घरकुल योजनेबाबत 25 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या काही महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत आणि या अपडेटमध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील घरकुलांची नक्की प्रगती किती झालेली आहे, तसेच नवीन मंजूर घरे किती आहेत, महाराष्ट्रासाठी निधी जो आहे आणि लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सुविधा याबाबत संपूर्ण माहिती आलेली आहे लेटेस्ट. ओके, तर एकही मुद्दा न सोडता संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे मंडळींनो, तुम्ही ही जी माहिती आहे ती शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जर आपण सध्या पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिले, ओके, तर सर्वात आधी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच की PMAY-G ची देशभरातील स्थिती आपण पाहूया. 3 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकूण 4,18,00,000 घरांचे जे लक्ष्य आहे ते देण्यात आलेले आहे आणि यापैकी तब्बल बघितले तर 3,91,00,000 घरांना मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि यातील 3,12,00,000 घरे जी आहे ती पूर्णसुद्धा झालेली आहेत. म्हणजेच की प्रगती जी आहे ती होत आहे वारंवार. ओके, तर सुमारे 79,00,000 मंजूर घरांची कामे जी आहे ती सुरू असून सध्या ती बांधकामाधीन आहे. ओके, म्हणजेच की त्यांचं काम अजून चालू आहे 79,00,000 घरांचं. ओके, म्हणजेच मोठ्या प्रमाणावर आता घरकुलांची कामे जी आहेत ती पूर्ण झालेली असून उर्वरित मंजूर घरांची कामेही आता सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. आता जर महाराष्ट्राबद्दल जर सांगायचं झालं, महाराष्ट्राबद्दल ही एक अपडेट आलेली आहे ती म्हणजेच की आता महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा मुख्य उद्देश आहे म्हणजेच की ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना तसेच कच्च्या किंवा जीर्ण घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देणे. लाभार्थी निवड करताना संबंधित निकषांनुसार माहितीची पडताळणीसुद्धा केली जाते आणि ग्रामसभेच्या माध्यमातूनही लाभार्थ्यांची पडताळणी ही केली जाते. त्यामुळे नवीन लाभार्थी निवड आणि मंजुरीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सध्या सुरू आहे. तसेच आता महाराष्ट्रासाठी आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजेच की 12 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी 39,86,73,800 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यामुळे SC प्रवर्गातील मंजूर घरकुलांच्या कामांना आवश्यक निधी उपलब्ध होण्यास मदतसुद्धा होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील घरकुल लाभार्थ्यांसाठी आणखीन एक महत्त्वाची इथे गोष्ट आहे ती म्हणजेच की PMAY-G आणि इतर ग्रामीण घरकुल योजनांमधील 2024-25 मध्ये मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना राज्याच्या हिस्स्यातून 50,000ची अतिरिक्त वाढ देण्यास मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे. मात्र ही जी वाढ आहे ती नेमक्या कोणत्या मंजूर लाभार्थ्यांना आणि कोणत्या परिस्थितीत लागू आहे हे संबंधित शासन निर्णय आणि लाभार्थ्यांच्या मंजुरीनुसार हे तपासणं आता यामध्ये महत्त्वाचं राहणार आहे. ओके, आता नंतरची जर अपडेट सांगायची झाली तर आता शहरी भागातील नागरिकांसाठी ही मोठी बातमी आहे. 6 ऑगस्ट 2026 रोजी PMAY-U 2.0च्या 8व्या सेंट्रल सँक्शनिंग अँड मॉनिटरिंग कमिटी बैठकीत 2,09,000हून अधिक नवीन घरांना मंजुरी देण्यात आली. आता ही शहरी भागातील अपडेट आहे आणि यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे आणि या नवीन मंजुरीमध्ये बघितलं तर सुमारे 1,42,000 घरे BLC म्हणजेच की बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन अंतर्गत आहेत, तर 67,045 घरे AHP म्हणजेच की अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप अंतर्गत मंजूरसुद्धा झालेली आहेत. ओके, तसे आता या बैठकीमध्ये मंजूर झालेल्या 2,09,000हून अधिक घरांपैकी तब्बल 2,03,000 जी घरे आहेत ती महिलांना वाटप करण्यात आलेली आहेत आणि याशिवाय 16,662 घरे ज्येष्ठ नागरिकांसाठी, 21,954 घरे अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी आणि 14,252 जी घरे आहेत ती अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी. ओके, तसेच आता यामध्ये 75,511 घरे OBC लाभार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली आहेत. म्हणजेच की PMAY-U 2.0 मध्ये विविध सामाजिक घटकांना यामध्ये प्राधान्य देण्यात आलेले आहे. ओके, तसेच आता इथे एक दुसरीसुद्धा अपडेट आहे ती म्हणजेच की PMAY-U 2.0ची एकूण प्रगती जर बघितली आपण तर आता स्थिती जर सांगायची झाली तर नवीन मंजुरीनंतर PMAY-U 2.0 अंतर्गत मंजूर घरांची जी संख्या आहे ती 18,38,000पेक्षा जास्त झालेली आहे आणि यामध्ये बघितलं तर 14,40,000 घरे जी आहे ती BLC अंतर्गत, तसेच 2,48,000 घरे ही AHP अंतर्गत आणि 1,36,000 घरे इंटरेस्ट सबसिडी स्कीम अंतर्गत आणि 13,046 घरे अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग अंतर्गत आहेत. ओके, तसेच इथे जर आपण बघितलं तर PMAY-U आणि PMAY-U 2.0 मिळून देशभरात
1,25,00,000पेक्षा जास्त घरांना आता यामध्ये मंजुरी मिळालेली आहे आणि यापैकी 1,00,00,000पेक्षा जास्त घरे जी आहे ती पूर्ण करून लाभार्थ्यांना देण्यासुद्धा आलेली आहे. विशेष म्हणजे की सुमारे यामध्ये 1,00,00,000 घरे जी आहेत ती महिलांच्या नावावर किंवा संयुक्त मालकीमध्ये देण्यात आलेली आहेत आणि यामुळे महिलांच्या घराच्या मालकी हक्कालाही आता यामध्ये मोठे प्राधान्य सध्या मिळत आहे. ओके. तसे जर आपण इथे BLCबद्दल जर अपडेट बघितली तर PMAY U 2.0 अंतर्गत मधील BLC म्हणजेच की बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन हा घटक जो आहे तो विशेष महत्त्वाचा आहे आणि ज्या पात्र लाभार्थ्याकडे स्वतःची जमीन आहे त्याला त्या जागेवर पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्यसुद्धा यामध्ये मिळू शकते. ओके. तसंच आता म्हणूनच आणि या घटकाअंतर्गत बघितलं तर पात्र लाभार्थ्यांना 2.5 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते. म्हणूनच स्वतःच्या जागेवर घर बांधण्याची इच्छा असलेल्या पात्र शहरी लाभार्थ्यांसाठी BLC जो आहे तो एक महत्त्वाचा आणि चांगला पर्याय म्हणता येईल. ओके मंडळींनो, आता महाराष्ट्रासाठी आणखीन एक महत्त्वाची आर्थिक अपडेट आहे. ओके, ती जर आपण बघितली इथे तर आता 15 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र सरकारला PMAY U 2.0 अंतर्गत BLC प्रकल्पांसाठी 126.786 कोटींच्या केंद्रीय सहाय्याचा पहिला हप्ता जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी जो आहे तो 2026-27 या आर्थिक वर्षातील सेंट्रल सँक्शनरी अँड मॉनिटरिंग कमिटीच्या 7व्या बैठकीत मंजूर झालेल्या BLC प्रकल्पासाठी आहे. ओके, यामुळे महाराष्ट्रातील मंजूर शहरी घरकुल प्रकल्पांना याद्वारे आर्थिक मदत नक्कीच मिळणार आहे. तसेच आता एक महत्त्वाची अपडेट आहे. आता लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणता येईल. PMAY U 2.0 अंतर्गत मध्ये घराच्या बांधकामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी जिओ टॅगिंग करण्यात येते आणि घर बांधकामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याची नोंदसुद्धा केली जाते. पुढील हप्त्यांचा जो हा निधी आहे तो मिळवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची सुद्धा ठरू शकते. त्यामुळे घर मंजूर झाल्यानंतर केवळ मंजुरी मिळाली म्हणून काम थांबवू नका तुम्ही मंडळींनो. घराचे बांधकाम, आवश्यक कागदपत्रे आणि जिओ टॅगिंग यासंबंधीची प्रक्रिया तुम्ही वेळेत पूर्ण करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. ओके, आता एक ॲडवाईस म्हणून सांगतो, नवीन लाभार्थींनी यामध्ये काय तपासावे. जर तुम्ही मंडळींनो प्रधानमंत्री आवास योजनेच्या नवीन लाभार्थी यादीची वाट पाहत असेल तर इथे तुम्ही महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की ग्रामीण आणि शहरी घरकुल योजनांसाठी प्रक्रिया जी आहे ती वेगवेगळी आहे. त्यामुळे तुमचे नाव मंजूर झाले आहे का, अर्जाची स्थिती नक्की यामध्ये काय आहे किंवा घरकुलासाठी पुढील जी प्रक्रिया आहे ती नक्की काय आहे, संबंधित अधिकृत प्रणालीत तपासणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे PMAY U अर्जाची स्थिती जी आहे ती नाव, वडिलांचे नाव, मोबाईल क्रमांक किंवा असेसमेंट ID यांच्या माध्यमातून तपासण्याची सुविधा उपलब्धसुद्धा आहे. आणि एक महत्त्वाची सूचना, 25 ऑगस्ट 2026 पर्यंत म्हणजेच काल, आज 26 तारीख आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक गाव किंवा जिल्ह्यासाठी नवीन लाभार्थ्यांची स्वतंत्र अधिकृत यादी प्रसिद्ध झाल्याची माहिती सध्या उपलब्ध नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी आज नवीन घरकुल यादी आली किंवा नवीन लाभार्थ्यांची नावे जाहीर झाली सर्व, ओके, अशा बातम्या जर तुम्हाला दिसल्या तर तुम्ही काय करा, अधिकृत स्त्रोतावर तपासूनच त्यावर विश्वास ठेवा, एवढंच तुम्हाला सांगेन मी. ओके, तर मंडळींनो, प्रधानमंत्री आवास योजना 2026 मध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात मोठ्या प्रमाणावर सध्या घरकुलांची कामे सुरू आहेत. नवीन लाभार्थ्यांसाठी मंजुरी, निधी वितरण आणि बांधकामाची प्रगती या तिन्ही स्तरांवर सध्या प्रक्रिया सुरू आहे चांगल्या प्रमाणावर. त्यामुळे तुमचे घरकुल मंजूर झाले आहे का, निधी मिळालेला आहे का किंवा कामाची प्रगती तुमची नक्की प्रक्रिया काय आहे पुढची, हे अधिकृत नोंदी आणि संबंधित स्थानिक कार्यालयातून तुम्ही तपासणे तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित राहील. तर ही फक्त मी तुम्हाला माहिती सांगितली, अपडेट सांगितली लेटेस्ट. ओके, तर मंडळींनो, तुम्हाला काही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक करा, कमेंटही करू शकता तुम्हाला काही कमेंट करायची असेल याबद्दल तर. आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे, याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.